नमस्कार. सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडकडून कोरेगावात निषेध, प्रशासनाला निवेदन सादर, सरकारवर केली जोरदार टीका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवरायांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडणे दुर्दैवी आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व अधिकारी, प्रशासन व सरकारवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. मंगळवारी सकाळी 11:30 वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांना प्रदेश संघटक पैलवान अनिल जाधव, जिल्हा संघटक आनंदराव बर्गे, सोमनाथ बर्गे, तालुका कार्याध्यक्ष प्रवीण यादव, तालुका संपर्क प्रमुख पैलवान वैभव जगदाळे, तालुका अध्यक्ष विक्रम फडतरे, अनिल बाबर, शरद माने, महेंद्र लवळे, प्रशांत उर्फ नामदेव गुरव, भाऊसाहेब मोहोळ, हरिभाऊ रसाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. महायुती सरकार शिवद्रोही आहे. सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त भावनिक राजकारणासाठी वापर करत आहे. आज हे सिद्ध झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद देखील पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळला आहे. ही दुःखद घटना असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. काही महिन्यांपूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी स्थानिकांनी बांधकामावर काही हरकती घेतल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या किल्ल्याचा आजपर्यंत एक दगडही हलला नाही, पण 8 महिन्यापूर्वीचा पुतळा कोसळला. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अन्यथा या प्रकरणी राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा पैलवान अनिल जाधव, रोमन बाळकृष्ण चव्हाण, आनंदराव बर्गे, मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणतीही नाही. आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एकामेकांना ढकलायचं काम चाललंय. तिथून पुढं छत्रपती शिवराय यांच्याविषयी असा कुठलाही प्रकार जर घडला तर त्याला सर्व शिवप्रेमी संघटना, तसेच संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांचा ठाम विरोध राहील आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत. काल जो निंदनीय प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मालवण शेजारी राजकोट किल्ल्याचं जे बांधकाम 8 महिन्यापूर्वी केंद्र शासन आणि नेव्ही यांच्यातर्फे बांधकाम करण्यात आले होते, तो पुतळा आज शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी बांधलेला पुतळा आज आहे तागा तसाच उभा आहे. परंतु या लोकसभेच्या निवडणुकीपायी केंद्र सरकारने पुतळ्याचं उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते घ्यायच्यासाठी गडबडची केली. त्या पुतळा बांधताना इतिहास संशोधक, अनेक इतिहास संशोधक यांनी केंद्र सरकारला पत्र पुरवठा केला होता की बांधकाम बरोबर नाही आणि हा जो पुतळा तुम्ही गडबडीने बांधताय तो छत्रपती शिवाजी महाराज कुठेही साम्य दिसत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला त्याला अवधी जाऊ द्या आणि व्यवस्थित पुतळा बांधून घ्या. आज अनेक पुतळे महाराष्ट्रात, देशात, जगात उभे आहेत, पण त्या पुतळ्याला कधीही कुठं डाग लागला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल जो केंद्र सरकारच्या गलथान कारभारामुळे पडला, याचा आम्ही सर्व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सर्व शिवप्रेमी, आजी माजी सैनिक संघटना, सर्व पुरोगामी संघटना यांच्यातर्फे तीव्र निषेध करत आहोत. जो पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची विनंती आहे. तरी आपण यापुढे केंद्र शासनाला जबाबदार धरून याचा तीव्र निषेध करत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती. जय जिजाऊ, जय शिवराय.